थेट आरोप होते की तुम्ही लातूर महापालिकेच्या निवडणुकीत का उभे आहेत असा अनेकांना प्रश्न पडलाय. कारण तुम्ही विधानसभेची सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे. कुठलं नेमकं प्लॅनिंग तुम्ही तुमच्या मतदारांपर्यंत पोहोचवत आहात? की केंद्रीय विद्यापीठ लातूरला व्हावं, ह्याच्याशिवाय आणखीन काही तुमच्या डोक्यात आहे नक्की का? नक्की 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 या प्रभागामध्ये शिवराज पाटील ठाकूरकरांचं सुद्धा घर येतं. अर्चनाताई पाटील ठाकूरकर या सुद्धा या विधानसभेला उभ्या होत्या. त्यांचं कसं पाठबळ याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे? तर तुमच्या प्रभागात भाजपची सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. त्यांचं कितपत मोठं आव्हान तुमच्या पुढे वाटतं आणि खरी लढाई तुमची ही कोणासोबत आहे? म्हणजे कुणी एक विरोधक पुढं दिसत असेल ना, बंडखोरी सोबत आली नाही, थेट माजी महापौरांच्या विरोधात प्रेरणा होनराव, तुम्ही प्रभाग सोडून आलात. मला वाटतं त्यांच्याकडे मुद्दा नाहीये, त्यांच्याकडे अजेंडा नाहीये. जातीचे त्याच्यामुळे समीकरण बघून भाजपने उमेदवारी दिली. जातीय समीकरणाचा लाभ होईल. निवडणूक जी आहे ती मूलभूत समस्यांच्याच अवतीभोवती फिरताना वाईट असणारा तगडा उमेदवार असं वाटत नाही का? तर नगरसेवक म्हणून सीमित राहणार आहात, निवडून आल्यानंतर काय दुसरे आणखी काही इच्छा आहेत? ते नगरसेवक म्हणून महापौर झाले, महिला आरक्षण सुटल्यावर आशा आहे नगरसेवक व्हायला आवडणार. 100% आवडणार का नाही महापौर आवडणार? व्हायला. नमस्कार, मी शशिकांत पाटील. हवा महाराष्ट्राची या माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि लातूर महापालिकेत कुणाची हवा आहे, कुठल्या उमेदवाराची हवा आहे, उमेदवाराचं विजन काय, लातूरसाठी ते नेमकं काय करणार आहेत, त्यांचं काय प्लॅनिंग आहे, विजन आहे, याविषयी आपण अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहोत. त्यामध्ये आपल्यासोबत आज आहेत भाजपच्या प्रदेश प्रवक्ता तथा भाजपच्या एक महिला तरुण उमेदवार प्रेरणा होनराव, ज्या प्रभाग 15 मधनं भाजपतर्फे उभ्या आहेत. प्रेरणाजी, आपला हवा महाराष्ट्राची या माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. प्रेरणाजी, आपण भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या राहिलेल्या आहात. तुमच्यावर थेट आरोप होते. पहिला प्रश्न माझा आरोपावरून सुरू करतो, नंतर तुमच्या विजनवर येतो. की तुमच्यावर थेट आरोप होते की तुम्ही लातूर महापालिकेच्या निवडणुकीत का उभे आहेत असा अनेकांना प्रश्न पडलाय. कारण तुम्ही विधानसभेची सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे. तुम्हाला काही लोक सोशल मीडियावर ट्रोल करतायत, त्याच्या पोस्ट फिरतायत. आमच्या व्ह्युअर्सला सांगा, तुमची उमेदवारी विधानसभेला म्हणजे तुम्हाला तिकीट मिळालं नाही पक्षाकडनं, पण तुम्ही महापालिकेमध्ये आता उमेदवारीच्या माध्यमातून कशासाठी आलेला आहात? काय तुमचं विजन आहे? प्रश्न तुम्ही पहिलाच माझ्यावर थेट आरोप केलाय. नाही नाही, हे लोकांचा आरोप आहे हा, जे सोशल मीडियावरची चर्चा चालू आहे. खरे खरे म्हणजे विधानसभेची मी मागणी केली. मागच्या 8 वर्षाच्या पूर्ण कार्यकाळामध्ये मी भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक काम करत पुढे आले. मी युवा मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेशाची पदाधिकारी राहिले. त्याच वेळी मी मीडिया पॅनलिस्ट झाले आणि आता मी महाराष्ट्र राज्याची प्रदेशाची प्रवक्ता आहे. दरम्यानच्या काळामध्ये विधानसभेचे इलेक्शन येऊन गेले 2019 मध्ये आणि 2024 मध्ये. 2024 मध्ये तर आपण बघितलं, त्यामुळे लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे, प्रेरणाताई लढवणार आहेत या पद्धतीने. पण आता महापालिकेचं इलेक्शन मी कंटेस्ट करते. साहजिकच आहे की एक आश्चर्य वाटणं किंवा त्या बाबतीत काही प्रश्न निर्माण होणं. पण मला असं वाटतं की लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म हा आवश्यक असतो आणि लातूर महापालिकेच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्ममध्ये आपण आता ज्या पद्धतीने म्हणलं, प्रभाग क्रमांक 15 लातूरची ओळखच आहे. एज्युकेशनल आपलं जे हब आहे लातूरने, आपला लातूर पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कामातनं एक यश मिळवलंय, आपलं नाव कमवलेलं आहे आणि तो एज्युकेशनल हब असलेला एरिया हा प्रभाग 15 मधनं येतो. मी पण शिक्षण क्षेत्राशी जुडलेली आहे. माझ्या मनात साहजिकच विचार आला की लोकांची सेवा करण्यासाठी प्लॅटफॉर्म छोटा असेल किंवा मोठा असेल, प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणं, हे मला वाटतंय एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आलेला तो भाव होता. महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात महानगरपालिका आणि त्याच्या पुढचे टप्पे गाठत गाठत ते महाराष्ट्रातले सर्वात युवा मुख्यमंत्री झाले. मला वाटतं प्लॅटफॉर्म छोटा किंवा मोठा, आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि लोकांसाठी काम करण्याची भावना, या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांची असेल, माता भगिनींची असेल, त्या भागातल्या प्रश्नांना उत्तम प्रकारे न्याय देण्यासाठी
लातूरसाठी काम करण्यासाठी. म्हणून मी हा प्लॅटफॉर्म, विधानसभेचं इलेक्शन तर झालं तुम्ही म्हणल्याप्रमाणे, पण आता हा प्लॅटफॉर्म आहे तर याच्यापासून सुरुवात करू म्हणून विचार केला. खरं तर प्रेरणा होनराव या विविध वृत्तवाहिन्यावर भाजपची भूमिका प्रखरपणे मांडताना आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे. तुमचा हा प्रदेश प्रवक्ते पदाचा जो प्रवास आहे तो म्हणजे थेट लातूरून प्रदेशापर्यंत तुम्ही जो गेलात आणि आजही तुम्ही त्या ठिकाणी अविरतपणे तुम्ही पक्षाची ठोस भूमिका वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मांडत असता आणि प्रेरणा होनराव या उच्च विद्या विभूषित आहेत. तुमच्या डिग्री पण आमच्या व्ह्युअर्सला सांगा आणि हा प्रवास लातूरपासून प्रदेशापर्यंत कसा गेला याच्यावर थोडंसं प्रकाश टाकावा. जी. लातूरपासनं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन विचारलं. मी MSc फिजिक्स केलेलं आहे आणि MBA मार्केटिंग केलेलं आहे मी. डबल पोस्ट ग्रॅज्युएट झाले. मग आमचं जे इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये मी डायरेक्टर म्हणून विद्यार्थ्यांसाठी काम पाहत होते. आता पण पाहते, पण माझा आता जास्त वेळ हा राजकीय वेळेसाठी जातो. अ, स्वभावामध्ये एक चिकाटी आहे. आवडणारी गोष्ट ही सातत्याने मन लावून करण्याचा माझा स्वभाव आहे. फोकस्ड राहते आणि ते काम करते. कामामध्ये छोटं-मोठं असं न बघता आवडीचं काम आहे त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करण्याचा माझा स्वभाव आहे. मी ज्यावेळी युवा मोर्चाचं काम सुरू केलं, साहजिकचपणे हे काम मला आवडणारं आहे. संघटनात्मक काम, लोकांसाठीचं काम. या कामात प्रवास सुरू केल्यानंतर त्याच चिकाटीमुळे स्वभावात जे माझ्या नैसर्गिकच एक वक्तृत्व आहे. लहानपणापासून माझं वक्तृत्व चांगलं आहे. या विचारांमध्ये वाढले, संघ विचारधारेमध्ये मोठी झाले. त्यामुळे संघटनात्मक काम करत असताना या चिकाटीच्या जोरावर एक-एक पायरी चालत पुढे गेले आणि लातूरमधनं महाराष्ट्राची भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता, मला यंगेस्ट प्रवक्ता होण्याचं सौभाग्य मिळालं. मी तो आनंददायी माझा असा हा प्रवास आहे. तुमचा तो प्रवास आम्ही विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून बघतच असतो. अगदी प्रखरपणे तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडताना बघितलेलं आहे. बरं, आता महापालिकेची निवडणूक लागलेली आहे. लातूरची ही तिसरी महापालिकेची निवडणूक आहे. प्रभाग 15 मधनं तुम्ही उमेदवार आहात. इतर 3 उमेदवार तुमच्यासोबत आहेत. कुठलं नेमकं प्लॅनिंग तुम्ही तुमच्या मतदारांपर्यंत पोहोचवत आहात? काय तुमचं विजन राहणार आहे? खरं तर तुम्ही विधानसभेसाठी ज्यावेळेस उमेदवारी मागितली होती त्यावेळेस तुमचं विजन हे लातूर शहरावर फोकस होतं. जी. आता ते तुम्ही तुमच्या प्रभागावर कशा पद्धतीने फोकस केलेलं आहे? कुठली तुम्ही मतदारांना आश्वासन दिलेलं आहे? काय तुमचं विजन आहे? मला वाटतं आता प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मी आता आपल्याला म्हणलं, की शैक्षणिक संकुल आहे, ज्याला आपण ट्युशन एरिया असं म्हणतो. त्या ठिकाणी घराघरामध्ये हॉस्टेल्स आहेत. घराघरामध्ये विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कोचिंग चालतं. लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं लातूरला येतात. या ठिकाणी विद्यार्थी बांधवांसाठीच्या ज्या सोयी आहेत आणि जे प्रश्न आहेत त्याची उकल करण्यावरती नक्कीच माझा भर असेल. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे काही प्रश्न आहेत. कामाच्या निमित्ताने रस्ते मधल्या बाजूनी मूलभूत सुविधा ज्या आहेत. मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मला वाटतं आता इमिडिएटली रस्ते सगळे व्यवस्थित छान करणं, कामाच्याच निमित्ताने उखडले गेलेले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं पॅचवर्क वेळेत पूर्ण करणं. आमचा भाजपा लातूर शहर महानगरपालिका म्हणून आम्ही एक उत्तम पाणी पुरवठ्याचं विजन जे आहे ते डोळ्यासमोर ठेवलंय. पुणे आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने लोकांना रेग्युलर वॉटर सप्लाय मिळतो त्याचं एक छान नियोजन करण्याचा मानस हा भारतीय जनता पक्षाचा आहे. साहजिकच तो प्रभागातल्या नागरिकांना पण मिळणार आहे. माता भगिनींचे, ज्येष्ठांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याकडे माझा कल राहील. युवा बांधवांसाठी, भगिनींसाठी कायमस्वरूपी त्यांना प्रोत्साहनात्मक काम करण्यासाठी माझा मानस असेल. माझ्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी त्यांच्या अडीअडचणींच्या सोबत त्यांची मैत्रीण म्हणून असणं. प्रभागामध्ये खूप मोठा एरिया आहे जो मुख्य लातूरचा आहे. मुख्य लातूर आहे. खूप मोठे ग्रीन बेल्ट्स या भागामध्ये आहेत. नागरिकांच्या त्याला घेऊन काही ग्रीन बेल्ट्स वरती भरभरून प्रेम करणारे नागरिक आहेत, जे मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक साठी येतात. त्यांचे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. ते प्रश्न रेग्युलरली हाताळावेत, ते मेंटेन करावेत आणि प्रश्न येण्यापूर्वीच उत्तरच लोकांच्या समोर असावं, या पद्धतीने मला वाटतं काम झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये माझा हा 8 वर्षाचा संघटनात्मक अनुभव जो आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये
आज भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं एक फुल फ्लेज गव्हर्नमेंट आम्हाला लोकांनी एक क्लिअर मॅन्डेट भारतीय जनता पक्षाला दिलाय. या 8 वर्षातलं माझं जे काम आहे, त्या कामाची मुंबईची कनेक्टिव्हिटी ही प्रभागासाठी, लोकांसाठी जास्तीत जास्त निधी, जास्तीत जास्त विकासाची कामं आणि त्याच्या बरोबरीनेच लातूरसाठी देखील त्या अनुभवाचा उपयोग व्हावा, असं मला प्रकर्षाने वाटतं. मी आता मध्ये एअरपोर्टचा प्रश्न उपस्थित केला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे लातूरचं एअरपोर्ट लवकर कार्यान्वित झालं पाहिजे यासाठीची मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यानंतर त्या विषयाला घेऊन 4 मीटिंग्स केल्या. आपलं एअरपोर्ट पहिल्यांदा रिलायन्सकडे होतं, मग ते MIDC कडे हँडओव्हर करण्यात आलं. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेच्या नंतर ते MIDC कडे ट्रान्सफर करण्यात आलं आणि आता ते वेग घेतंय. येणाऱ्या जास्तीत जास्त वर्षभराच्या काळामध्ये आपल्याकडे विमानांचं लँडिंग सुरू झालेलं असेल, रेग्युलरली विमानसेवा लातूरकरांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे छोट्या प्रश्नापासून ते मोठ्या प्रश्नापर्यंत माझ्या क्षमता जेवढ्या आहेत त्या पूर्ण क्षमतेने लोकांसाठी काम करण्याचा माझा मानस आहे. बरं, आता तुमचा मानस हा तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. तुम्ही शिक्षणावर आपण बोलत होतो. खरं तर उच्च विद्या विभूषित असणाऱ्या तरुणांनी हे राजकारणाकडे यायला पाहिजे. चांगल्या लोकांनी राजकारणाकडे वळलं पाहिजे, निवडणुका लढल्या पाहिजे असं म्हटलं जातं. तुम्ही आता प्रत्यक्षात निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहात. या विद्यार्थ्यांसाठी आणखीन वेगळं काही तुमच्या डोक्यात आहे का? म्हणजे मागे तुमच्या पक्षाकडनं आम्ही ऐकलं होतं की केंद्रीय विद्यापीठ लातूरला व्हावं. ह्याच्याशिवाय आणखीन काही तुमच्या डोक्यात आहे का नक्की या नक्की विचारात? नक्की नक्की म्हणजे बघा, या इलेक्शन कॅम्पेनमध्ये आम्ही प्रकर्षाने म्हणतोय हम्म. की लातूरला ट्रिपल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. विकास जर पाहिजे असेल तर केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार हे महापालिकेशी कनेक्टेड असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या पाईपलाईन मधून शेवटच्या घटकापर्यंत विकास आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे ट्रिपल इंजिनचं सरकार हे लातूरला आवश्यक आहे. फुल फ्लेज मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये जी मिळाली ती आता लातूरला मिळाली पाहिजे. हे प्रकर्षाने आम्ही ही विनंती आणि मतदारांपर्यंत आम्ही हे विजन घेऊन जातोय. केंद्रीय विद्यापीठ लातूरला झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही वेगाने पुढे रेटू. लातूरची शैक्षणिक ओळख आणि त्याचे आयाम आणखीन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. आपल्याकडे 11वी-12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं जातं, पण त्याच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च विद्याविभूषित होण्यासाठी काही आपल्याकडे स्कॉलर, ज्ञानाची खाण म्हणतो आपण, पण हो. या मुलांना शिकण्यासाठीचा पुढचा प्लॅटफॉर्म आपल्याकडे तसा उपलब्ध नाहीये. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठ लातूरला आलं पाहिजे ही आमची आग्रही मागणी, आग्रही विनंती ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांकडे असेल. आणि त्या निमित्ताने माझी शैक्षणिक पार्श्वभूमी, आत्ताचा तुम्ही म्हणत असलेला शैक्षणिक एरिया जो मी रिप्रेझेंट करते आणि ओव्हरऑलच आमच्या सगळ्यांची इच्छा म्हणून केंद्रीय विद्यापीठ हा विषय आमच्या मनाच्या जवळचा आहे आणि तो आम्ही पुढच्या काळामध्ये नक्कीच सरकारच्या समोर मागणीच्या स्वरूपामध्ये आणखीन वेगाने रेटू. विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे हा मोठा प्रश्न झाला, तर छोट्या विषयांना घेऊन आपण म्हणलं तर ट्युशन एरियामध्ये स्वच्छतागृह नाहीयेत. तर स्वच्छतागृहांचा मग ते इंडस्ट्रियल एरिया आहे, मग तो महापालिकेचा आहे की नाहीये, अशा प्रश्नांमध्ये अडकलेले काही विषय आहेत. लातूरमध्ये 2017 मध्ये महापालिका ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या मिळाली मेजॉरिटी, त्यावेळी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेले सगळे मुद्दे फक्त 2.5 वर्षात पूर्ण केले. म्हणजे आम्ही 100% वचनांची पूर्ती मतदारांच्या केलेली आहे. लातूरमध्ये एकही स्वच्छतागृह, सार्वजनिक शौचालय उपलब्ध नव्हतं. ते लातूरमध्ये पहिल्यांदा महापालिका लातूरकरांनी दिली, आपण उपलब्ध करून दिलं. जवळपास आम्ही आमचा मॅनिफेस्टो क्लिअर केला. येणाऱ्या काळामध्ये ट्युशन एरियातला हा प्रश्न आहे, तो आम्ही या युवा बांधवांसाठी, भगिनींसाठी ती रिक्वायरमेंट पूर्ण करू. सोबतच एक उत्तम लायब्ररी असावी, विद्यार्थ्यांना एक लायब्ररीचा असिस्टन्स असावा. पुस्तकांची, ज्ञानाची खाण असलेल्या लातूरमध्ये मुलांना भरभरून पुस्तकं वाचता यावीत, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून एखादं छान वाचनालय, एखादी उत्तम लायब्ररी प्रोव्हाइड करता आली तर ती देखील आम्ही पूर्ण करू. विद्यार्थिनींच्या, बांधवांच्या सिक्युरिटीसाठी उत्तम CCTV सर्व्हिलन्स आणि सिक्युरिटी पोलीस डिपार्टमेंटची असेल ती प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक अवेअरनेस कॅम्पेन करू. एन्व्हायरमेंटला घेऊन अनेक प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत,
लोकांचं प्रबोधन करतच घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्याला उत्तमरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. छोट्या गरजांपासून मोठ्या गरजांपर्यंत. मला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं प्रभाग 15 मध्ये लातूरमधला आपण जसं मुंबईचं मलबार हिल म्हणतो तशाच पद्धतीचा हा लोकांमध्ये अवेअरनेस आहे. त्यांना शिस्त आणि एक मेंटेनन्स गोष्टींचा याला घेऊन एक आशावाद दिसतो. ते स्वतः खूप अवेअर आहेत. मला वाटतंय सिस्टमचा उपयोग त्यांच्या अवेअरनेससाठी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं ओव्हरऑलच त्यांचा अवेअरनेस हा आनंदामध्ये रूपांतरित होईल. प्रभाग क्रमांक 15 हा आदर्श कॉलनी, जुनी आदर्श कॉलनी, नारायण नगर असा हा उच्चभ्रू वसाहत असलेला हा पूर्ण प्रभाग आहे. या प्रभागामध्ये शिवराज पाटील चाकूरकरांचं सुद्धा घर येतं. त्यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर या सुद्धा या विधानसभेला उभ्या होत्या. अवघ्या 7-7.5 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. त्यांचं कसं पाठबळ याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे? श्रद्धेय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं घर याच प्रभागामध्ये येतं. अर्चनाताईंचा संपूर्ण सपोर्ट या विषयामध्ये एकंदरच त्यांचा मानस आहे की प्रभाग 15 हा उत्तमपणे चालावा, उत्तमरित्या प्रतिनिधित्व मिळावं. आणि त्याच पार्टीतली मी एक युवा पदाधिकारी आहे जी चिकाटीने पार्टीच्या संघटनात्मक कामामध्ये आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट दीपक मठपती जी आहेत, प्रवीण कस्तुरे जी आहेत, शीलाताई पाटील आहेत. मला वाटतं समाजामध्ये स्वबळावरती कर्तृत्व सिद्ध करण्याचं काम या 4ही उमेदवारांनी केलेलं आहे. मागच्या काळामध्ये सगळ्यांचे अनुभव अतिशय उत्तम आहेत, छान आहेत. त्यामुळे आम्ही सगळेजण सोबत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सोबत राहून उत्तम काम करण्याचा आमचा मानस आहे. त्यामध्ये सर्वांचं अतिशय उत्तम सहकार्य आणि मोर्चे बांधणी सुरू आहे. बरं, तुमच्या प्रभागात भाजपची सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. मागच्या वेळेस जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्या पत्नी इथे उभ्या आहेत, काही भाजपचे कार्यकर्ते उभे आहेत. त्यांचं कितपत मोठं आव्हान तुमच्या पुढे वाटतं आणि खरी लढाई तुमची ही कोणासोबत आहे? खरी लढाई ही आजपर्यंत केलेली विकास कामं आणि पुढे करायची विकास कामं. कॉम्पिटिशन आमचीच आमच्याशी आहे. आमची कॉम्पिटिशन दुसऱ्या कोणाशी नाहीये. त्यामुळे असलेल्या विषयांना पुढे सकारात्मकरित्या वेगाने कसं घेऊन जाता येईल हा आमचा मानस आहे आणि त्यालाच घेऊन आम्ही फोकस्ड काम करतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा महायुतीतला घटक पक्ष आहे, ती सुद्धा सोबळावर या ठिकाणी निवडणूक लढवते आहे. तुम्ही सोबळावर आहात. काँग्रेस आहे, इतर अपक्ष आहेत, पक्षातले बंडखोर आहेत. म्हणजे कोणी एक विरोधक पुढे दिसत असेल ना? नाही, असं काही दिसत नाही. आधीच आपण महायुतीच्या दृष्टिकोनातनं जे धोरण ठरवलं, मैत्रीपूर्ण लढत ही पूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे. सगळ्यांनी आपापल्या ताकदीवरती इलेक्शन कंटेस्ट करायचंय. भारतीय जनता पक्षाने लातूर शहरामध्ये केलेलं मोठं काम, मोठं संघटनात्मक उभं केलेलं जाळं आणि लोकांची केलेली वचनपूर्ती याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. मला वाटतंय मी लाडकी बहीण योजनेची लातूर शहर विधानसभेचे अध्यक्ष आहे. 1,10,000 लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना दिली. अनेक योजनांचे अनेक लाभार्थी आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल त्या योजनेला घेऊन आम्ही काम केलेलं आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. त्यामुळे कामावरचा विश्वास आणि पुढे असलेलं विजन, टीका टिप्पणी कोण आहे कोण नाही याच्यापेक्षा आपण केलेल्या कामाला आणखीन पुढे कसं घेऊन जायचंय, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र यांच्या बरोबरीने विकसित लातूर, विकसित प्रभाग 15 याला घेऊन आम्ही फोकस्ड आहोत. लोकांच्या समस्या जाणून घेतोय, लोकांची सुखदुःख जाणून घेतोय. ती सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये पूर्ण वेळ त्यांच्यासोबत काम करण्याचा, त्यांच्यासोबत असण्याचा आमचा मानस आहे. पक्षामधून जी बंडखोरी झालेली आहे त्यांचं कितपत आव्हान राहील? नाही, आता त्याच्याविषयी फार काही बोलण्यासारखं विषय नाहीये. बंडखोरी थोपवता आली नाही? नाही, तो विषयच नाही. कोण काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. बरं, तुमच्या पुढे तगडं आव्हान असणारे म्हणजे लातूर महापालिकेतल्या पहिल्या महिला महापौर आणि पहिल्या महापौर स्मिता खानापुरे यांचं सुद्धा आव्हान आहे. पुढून काँग्रेसचे राजकुमार जाधव आहेत, तुमचे जे इतर प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या विरोधामध्ये. कशी लढाई राहणार आहे म्हणजे थेट माजी महापौरांच्या विरोधात? प्रेरणा हुनराव, त्यांना मिळालेली संधी
त्यांनी केलेली कामं, त्या कुठे उपलब्ध होत्या, कुठे नव्हत्या, याला घेऊन सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. मला वाटतंय आता ही काम करण्याची संधी आहे माझी. आम्हा सगळ्यांची आहे, आम्हा 4ही जणांची आहे. मागच्या काळामध्ये आम्ही केलेली कामं, विषयांना पुढे घेऊन गेलेली सकारात्मकता, 24 तास असलेली उपलब्धता, कामाच्या प्रतीची कटिबद्धता, हे आमच्या फार जमेच्या बाजू आहेत आणि त्या घेऊन आम्ही पुढे जातोय. त्यामुळे लोकांचा विश्वास हा कमळावरती आहे. लोकांचा विश्वास ट्रिपल इंजिन सरकार देण्यावरती आहे. लोकांचा विश्वास आम्ही करत बघत आलेल्या कामावरती आहे. त्यामुळे आम्ही त्या विश्वासाला घेऊन अत्यंत सकारात्मकतेने लोकांमध्ये जातोय. त्यांचा विश्वास आम्हाला दिसतोय आणि तोच घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. माजी महापौर विरुद्ध प्रेरणा होनराव, बिग फाईट. कमळ आणि प्रेरणा होनराव. प्रेरणा होनराव आणि कमळ हे समीकरण आहे. माझे 3 सहकारी, त्यांनी केलेलं काम, हे आमचं समीकरण आहे. तर अजून एक तुमच्यावर आरोप होतो की तुम्ही प्रभाग सोडून आलात. ह्या प्रचाराला तुम्ही कसं उत्तर द्याल? मला वाटतं काँग्रेसकडे टीका करण्यासाठी अजेंडाच नाहीये. त्यांच्याकडे आज विश्वासाने लोकांना देण्यासाठी शब्द नाहीये. त्यांनी मागच्या काळामध्ये न केलेली वचनपूर्ती, त्यांचं फेल्युअर, लोकांचे न सोडवलेले प्रश्न, 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेली महापालिका आणि उरलेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी महापालिकेचा जो कारभार केला तो लोकांनी बघितलाय. आता सांगण्यासारखं काहीच नाहीये. मग वेन यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. काँग्रेसला बोलण्यासारखं काहीच नाहीये. त्यामुळे आम्ही भविष्यात हे करू, आम्ही भविष्यात ते करू, त्यांच्याकडनं ते होणार नाही. त्यांना माहितीये की लोकांपर्यंत येणाऱ्या काळातल्या गरजा पूर्ण करण्यासाठीची कॅपॅसिटी आज त्यांच्याकडे नाहीये. म्हणून कन्फ्युजन क्रिएट करण्याचं काम ते करतात. प्रेरणा होनराव विधानसभेची उमेदवारी मागू शकते. तर प्रेरणा होनरावला लातूरचा अभ्यास बऱ्यापैकी आहे. मी पूर्व भागामधले प्रश्न जाणते, मी बार्शी रोड भागातले प्रश्न जाणते, मी विद्यार्थ्यांमध्ये राहते, मी एज्युकेशनल ट्युशन एरियाचे प्रश्न जाणते. मला वाटतंय त्यांच्याकडे मुद्दा नाहीये, त्यांच्याकडे अजेंडा नाहीये. त्याच्यामुळे भरकटलेल्या पद्धतीने कॅम्पेन जे आहे ते असं चाललंय त्यांचं. असंही बोलत होते की जातीच्या समीकरणामध्ये हा प्रभाग 15 हा फिट बसतो, त्याच्यामुळे मग बाहेरून काही उमेदवार आले, तुम्ही आला, प्रवीण नाही, असं काही नाही. सगळ्याच पॉलिटिकल पार्टीचे आपले आपले अजेंडे आहेत. त्यांना जे उमेदवार ज्या ठिकाणी योग्य वाटतात त्या ठिकाणी त्यांनी ते दिलेले आहेत. जर त्यांना एका प्रभागातला उमेदवार दुसऱ्या प्रभागात योग्य वाटला तर ऑपोजिशननी तो दिलेला आहे. जातीचे त्याच्यामुळे समीकरण बघून भाजपने उमेदवारी दिली. जातीय समीकरण बघण्याच्या ऐवजी ज्या ठिकाणी जे सुटेबल आहे ते देण्यावरती पॉलिटिकल पार्टीजनी आपले अजेंडे फिक्स केलेले आहेत. भारतीय जनता पक्ष हा त्याच विचारांना घेऊन मी उत्तम काम कोणासाठी करू शकते हे बघून उमेदवारी दिली. जातीय समीकरणाचा लाभ होईल, म्हणजे जो लिंगायत आणि ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने तुमच्या प्रभागामध्ये आहे. भारतीय जनता पक्षांनी सगळ्याच सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, सगळ्याच समाजांना घेऊन काम केलेले. म्हणजे तुम्ही म्हणाल त्या समाजासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करण्यात आले. त्यामुळे मतदार हा आमच्या सोबत आहे, त्याचा विश्वास कमळावरती आहे. त्यामुळे जातीपातीच्या वर उठून विकासाच्या अजेंड्यावर संघटितरित्या हे कॅम्पेन चाललंय आणि हाच अजेंडा आहे. कसा प्रतिसाद आहे लोकांमध्ये? तुम्ही लोकांमध्ये मला वाटतं लोकांना त्यांच्या प्रश्नांना घेऊन सेन्सिटिव्हिटी आहे. लोकांना असं वाटतंय की माता भगिनींना रोजचे प्रश्न आहेत, रोज घरात कचरा होतो, तो रोज शिस्तशीर पद्धतीने नेला गेला पाहिजे. कोणाच्या शेजारी एखादा रिकामा प्लॉट आहे, तो घाण झालाय फार, तर महापालिकेचा असिस्टन्स तिथं असला पाहिजे. उत्तम पाणी पुरवठा असला पाहिजे, लाईट असली पाहिजे, आमच्या घरासमोरचा रस्ता चांगला असला पाहिजे, हिरवळ असली पाहिजे. माता भगिनींचे गृहिणीचे प्रश्न छोटे छोटेच आहेत, पण ते तिला पूर्ण झालेले पाहिजेत. ती प्रकर्षाने जर कुठली अडचण असेल तर सांगतीये की ताई येणाऱ्या काळामध्ये आम्हाला हे थोडंसं असं असं पाहिजे, मागच्या काळामध्ये काम चांगलं झालंय. त्यामुळे एक सकारात्मकता मोठ्या प्रमाणात आहे. मोदीजींवरचा लोकांचा विश्वास अतिशय गाढ आहे, तगडा आहे. देवेंद्रजींच्या कामाला घेऊन लोकांचा विश्वास आहे. लातूरमध्ये आता सरकारला घेऊन लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे लोकांमध्ये सकारात्मकता आहे.
प्रभाग 15 काय किंवा ओव्हरऑल लातूर शहरामधल्या इतर इतर प्रभाग काय, प्रत्येक ठिकाणी निवडणूक जी आहे ती मूलभूत समस्यांच्याच अवतीभोवती फिरताना दिसते. आता तुम्ही तरुण आहात, तुमचं एक विजन आहे, उच्च विद्याविभूषित आहात. तुम्हाला असं वाटत नाही का, की म्हणजे वारंवार आपण दर 5 वर्षानंतर, आता ही तर खरं 7-8 वर्षानंतर होणारी निवडणूक, जवळपास 9 वर्षांना होणारी निवडणूक आहे. त्याच त्याच मुद्द्यावर ह्या निवडणुका लढल्या जातात. रस्ते होत आहेत, नाली होत आहेत. पुन्हा आणखीन त्याच्यातनं म्हणजे ते टिकत नाहीयेत रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच त्याच मुद्द्यावरती ह्या निवडणुका होतात असं मला वाटतं. नाही, त्याच मुद्द्यांना म्हणण्यापेक्षा ह्या बेसिक नीड्स आहेत. मूलभूत समस्याच्याच अवतीभोवती मूलभूत फिरते ना. समस्या, बेसिक नीड्स ज्या आहेतच. आज मला वाटतंय की त्या बेसिक नीड्सना त्यांचं ॲडव्हान्स्ड व्हर्जन लोकांसमोर दिलं गेलं पाहिजे. आपण आधी पण ब्रिजेस बांधायचो, आता पण ब्रिजेस बांधतोय. ब्रिज बांधणं बंद नाही झालं, पण आज समुद्रावरचे ब्रिजेस बांधले चाललेत. त्यामुळे टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करणं, याच्यासाठी घेऊन जर आपण तशा पद्धतीने सुविधा देत गेलो, तर मला वाटतंय की एकंदरच जीवनमान लोकांचं हे एक त्यांना तो ईज ऑफ राहण्यातला जो आहे, तो ईज मिळेल आणि त्याच पद्धतीने या बेसिक नीड्सकडे बघितलं गेलं पाहिजे. त्या आजही असणार आहेत, उद्याही असणार आहेत. पण त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं, याला घेऊन काम झालं पाहिजे असं वाटतं. पण तुम्ही आतापर्यंत तुमची लढत कोणाबरोबर हे अजून स्पष्ट केलं नाही. म्हणजे कोणी फाईट असणारा तगडा उमेदवार असं वाटत नाही का कोणी? मी काय म्हणलं, माझ्या दृष्टीने आजपर्यंत झालेलं काम आणि पुढे करायचं काम, हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याला घेऊन सकारात्मकतेने आम्ही पुढे जाणार आहोत. फक्त नगरसेवक म्हणूनच सीमित राहणार आहात निवडून आल्यानंतर, का दुसऱ्या आणखीन काही इच्छा आहेत? भारतीय जनता पक्षाची मी पदाधिकारी कार्यकर्ता आहे. मला वाटतंय पक्ष जे सांगतो ते करणं, त्याच्याशी कटिबद्ध असणं, जेवढं ठरवलंय तेवढं पूर्ण करणं, एवढाच आत्ताचा मानस माझा आहे. भविष्यातल्या गोष्टी बघता येतील. देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही उदाहरण दिलं, की त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तुमचीही तशीच पद्धतीनं राजकीय कारकीर्द सुरू होत आहे. ते नगरसेवक महापौर झाले. महिला आरक्षण सुटल्यावर आशा आहे? पार्टी ज्या पद्धतीने काम सांगेल त्या पद्धतीने काम मी करेन. माझा मानस एवढाच आहे, लातूरकरांची सेवा करायची आहे. माझा पूर्ण वेळ हा डेडिकेटेड टू पार्टी आणि डेडिकेटेड टू लातूरकर आहे. त्याचं उत्तम युटिलायझेशन करण्याचा माझा मानस असेल, प्रयत्न असेल आणि त्याला घेऊन माझ्या ज्या काही क्षमता असतील, त्यांनी मी काम करेन. विजयाची खात्री आहे तुम्हाला? 100%. 50+ लातूर शहर महानगरपालिका, भारतीय जनता पक्ष लोकांचा विश्वास संपादन करून मिळवणार. नगरसेवक व्हायला आवडणार? 100% आवडणार. का नाही महापौर आवडणार? व्हायला? काम करण्याची संधी जी कुठली मिळेल ती करायला आवडेल. तुमच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर या होत्या रोखठोक प्रेरणा होनराव, ज्यांनी आपली प्रत्येक प्रश्नाला त्यांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. आपल्या शैलीत त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि आपली राजकीय कारकीर्द ही लातूरकरांच्या सेवेत आणि प्रभाग क्रमांक 15 मधील मतदारांच्या सेवेत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या या रोखठोक संवादमध्ये इतकंच. नमस्कार, धन्यवाद.